त्या दिवशी जेव्हा मी फुल मार्केटमध्ये गेले ना, त्या दिवशी बराच उशीर झालेला आणि त्या दिवशी त्याच्यामुळे ना मला खूप जास्त फुलं मिळाली नव्हती. थोडीफार फुलं मी आणलेली आणि आज मी म्हटलं चला जाता जाता फुलं घेऊन जाऊया आज आपण घरी. तर मी थोडीशीच फुलं घेतली. आज पण अगदी कमी आणि मोजकीच फुलं घेतलेली आहेत मी. पाव किलो मी मिक्स फुलं घेतली. आज ही जी मिक्स फुलं जी होती ना, पाव किलो मला 40 रुपयाला मिळाली. कधी कधी 20 रुपयाला पण मिळतात पाव, कधी 30 रुपयाला मिळतात, कधी 40 रुपयाला मिळतात. तर आज 40 रुपयाला पाव मिळाले आणि सगळी मिक्स घेतली मी. आणि त्याचबरोबर थोडासा चाफा घेतला आहे आणि ज्या आपल्या तगरीच्या ज्या छोट्या वेण्या असतात त्या देखील घेतल्या. ॲक्च्युली त्याचं पॅकेट बघत होती मी, पण पॅकेट कुठेच मला मिळालं नाही. त्याच्यामुळे मग अशा ज्या लूजमध्ये मिळतात त्या आज 10 रुपयाला एक मिळाल्या, म्हणून मग त्या 4 घेतल्या. तर मी म्हटलं आता परत 2-4 दिवसात मी जाऊन बघेन गजरे वगैरे काहीतरी छान असं मिळालं तर, किंवा मग. आणि आज चाफ्याची फुलं पण मला खूप छान मिळाली. पण ना छान मिळाली म्हणण्यापेक्षा ती लोक निवडून मला देत नव्हते, कारण ती लोक काय करतात, सगळी अशी लावून ठेवतात आणि आपल्याला निवडायला देत नाही. 10ला 10 होती चाफ्याची फुलं आणि जर 20ची घेतली असती तर 25 देत होते. तर मी म्हटलं एवढी 25 फुलं एकदम नेऊन काय करू, म्हटलं फक्त 10 रुपयाची द्या. तर 10 रुपयाची फक्त 10च देतात आपल्याला, पण ती पण निवडायला अजिबात देत नाही. तर त्यातली मी काही बघितली ना, तर त्याची पानं अर्धी निघालेली होती. पण मी म्हटलं ठीक आहे, आता काय करू, आता ते निवडायला पण देत नव्हते आणि फुलं पण पाहिजेच होती, कारण चाफ्याची फुलं ना तशीच देतात ती लोक. आणि काय करतात, ती बर्फावर ठेवलेली असतात ना, तर कधी कधी ना खूप जास्त ओलाव्याने पण ती त्याच्या पाकळ्यांना नरम होतात आणि मग त्या निघतात सगळीकडनं. तर पण छान मिळाली फुलं, म्हणजे अगदी खूप जास्त पण नाही घेतली मी आणि खूप कमी पण नाही, मोजकीच फुलं घेतली. याचा मी हार पण एखादा मी बनवला तर होईल मला. माझ्याकडे 2 हार आहेत, पण मी याचा 1-2 हार बनवून टाकेन. म्हणजे मला अजून थोडीशी फुलं माझ्याकडे आहेत, ते सगळं मिक्स करून मी बनवेन. आणि आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर फुल मार्केटमधनं जी मी काही फुलं घेऊन आलेली ती बऱ्याच दिवसानंतर शेअर करते. माझ्या मते खूप दिवस झाले असतील मी तुमच्याबरोबर फुलं वगैरे शेअर नाही केली. आणि ही सगळी अशी फुलं बघितली ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. काय जेवढं मूड जेवढा खराब असो किंवा थोडंसं काही वाटत असेल ना, तर सगळी ही फुलं बघून ना मन प्रसन्न होत जातं. आज तसं पण मला खूप रिलॅक्स वाटत होतं, कारण मी आज जेव्हा घरी आली तेव्हा मला आयती कॉफी मिळालेली. म्हणजे आज सचिनने माझ्यासाठी कॉफी बनवली, म्हणजे त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याच्यामुळे मला खूप छान फ्रेश रिलॅक्स असा मूड झाला आणि आज काम करायला खूप अजून एक एनर्जी मिळालेली. कॉफी पिते तेव्हा मला एक एनर्जी मिळते, पण आज थोडीशी जास्त एनर्जी मला मिळालेली, कारण सचिनने त्याच्या हाताने कॉफी मला बनवून दिलेली. आणि कॉफी खरंच खूप मस्तच झालेली, प्रश्नच नाही. म्हणजे मी करते त्याच्यापेक्षा पण खूप छान झालेली. मी बराच वेळ विचार करत होते की किचनमध्ये काय करतोय काय आणि कॉफी तयार होणार कधी. पण कॉफी तयार झाल्यानंतर अरे वाटलं, अरे हां छान मस्त अशी कॉफी होती. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर जेवणाची तर तयारी करायचीच आहे, रुटीन आपलं चालूच असतं. पण मी कुरिअर आलाय माझं. तुम्ही म्हणाल किती कुरिअर किती ऑर्डर करते. तर हे थोडेसे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि खूप काही स्किन केअरचे प्रोडक्ट्स मी असं काही म्हणजे वापरत नाही, पण जे काही वापरते आणि जे काही संपलेले माझ्याकडे ते ऑर्डर केलेत आज मी. आणि यावेळेस मिंत्रावरनं ऑर्डर केलेत. मी ॲक्च्युली ऑफलाईन पण घेते, पण जर कधी सेलमध्ये वगैरे कधी ऑफरमध्ये असतील तर मी ऑनलाईन मागवते. तर 2 गोष्टी आहेत, तर ओपन करू. आणि काल मी ऑर्डर केलेले, आज आले पण लगेच. आणि प्रोडक्ट मी टॅग पण करेन जर तुम्हाला हवे असतील तर. अगदी रिझनेबल रेटमध्ये आहेत प्रोडक्ट. तर ही ना मी पॉन्ड्सची फेस पावडर मागवलेली आहे. आपण बऱ्याच वेळा जेव्हा डेली यूजसाठी आपल्याला कॉम्पॅक्ट वापरायचं नसेल आणि नॅचरल ग्लो हवा असेल, आणि आता उन्हाळा पण चालू आहे, तुम्हाला ऑइल फ्री वगैरे असं काही चेहरा हवा असेल, खूप जास्त कधी कधी आपण पावडर लावतो तर ती सफेद असते आणि ती फुटली जाते आणि मग चेहरा अगदी म्हणजे फुटलेला सगळीकडे डाग दिसतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन ना, जर तुम्हाला पावडर लावायची असेल, म्हणजे तुम्हाला सवय असेल की नेहमी क्रीम लावा, मॉइश्चरायझर लावा, त्याच्यावरती जर तुम्ही पावडर वापरत असाल ना, तर त्याच्यापेक्षा अशा ह्या ज्या लूज पावडर म्हणण्यापेक्षा अशा या ज्या पावडर येतात त्या तुम्ही वापरू शकतात. याच्यामध्ये ना 2 शेड येतात. तर मी हा वापरलेला आहे, हा म्हणजे मागवलाय तो बीबी ग्लो आहे आणि याच्यामध्ये पिंक कलरचा पण येतो. आता जो माझा स्किन टोन आहे, म्हणजे जो कलर आहे त्यासारख्या, म्हणजे तुमचा पण तसाच असेल स्किन टोन, तर तुम्ही हा वापरा. याने ना खूप अगदी असा पांढरा चेहरा दिसत नाही, पण ज्यांचा म्हणजे वर्ण बोलतो ना आपण, थोडासा फेअर आहे, अगदी म्हणजे सफेद नाही म्हणताय ना, गोरा म्हणतो ना एकदम असा, त्यांचा म्हणजे तसा असेल तर त्यांनी ना जो पिंक ग्लो असतो ना तो वापरा. म्हणजे सेम असतो हाच असाच आणि फक्त पिंक कलरचा हा येतो. हा प्रोडक्ट मी टॅग करेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर.
तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता आणि अगदी रिझनेबल म्हणजे 100च्या आतमध्येच हा ऑनलाईनला मिळतो आपल्याला. ऑफलाईन घ्यायला गेलो तर याची किंमत 135 रुपीज आहे, पण मी हा आता मिंत्रावरने 81 रुपीजला ऑफमध्ये होता सध्या आणि आहे प्रोडक्ट अवेलेबल. तर मी टॅग पण करेन, ओपन करून तुम्हाला दाखवते. तर भरपूर असतो, आरामात जातो, 3-4 महिने तर आरामात जातो जरा तुम्ही रोज वापरत असाल तर. हे बघा, जसं कॉम्पॅक्ट असतो तसाच होतो, वरती छान असं येतं आणि ही अशा पद्धतीची पावडर येते. दिसते का तुम्हाला? आता मला कॅमेरा सेट करायला माहिती नाही, मी उठू नाही शकत आहे, पण होपसो दिसत असेल. एखाद्या व्हिडिओमधनं मी माझे जे काही स्किन प्रोडक्ट्स असतील म्हणजे जे काही ब्युटी प्रोडक्ट्स आहेत मी कशा पद्धतीने वापरते ते सगळे जर तुम्हाला बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की ते शेअर करेन. तर हा एक प्रोडक्ट मी ऑफरमध्ये मागवलेला, कारण हे लावते मी कधीतरी, कारण कॉम्पॅक्ट काय डेलीचा मी वापरत नाही. आणि हा बॉक्स खूप मोठा आहे, पण वस्तू एवढी मोठी नाही आहे याच्यामध्ये, अगदी छोटी आहे. मिंत्रावरनच दोन्ही गोष्टी मी ऑर्डर केलेल्या काल. तर याचं पॅकिंग आलंय तसं, त्याच्यामुळे बॉक्स एवढा मोठा आहे आणि आतमधला प्रोडक्ट बघा. तर मी हा लिप बाम मागवलेला आहे, मम्मा अर्थचा आहे, विटॅमिन सीचा आहे आणि खूप छान आहे. याच्या आधी पण मी हा वापरला आहे आणि याची तुम्ही बॉटल बघाल ना तर अगदी क्यूट आहे. बॉटल बघून तुम्ही अगदी प्रेमात पडायला होतं. काचेची आहे आणि हा SPF 50 आहे. उन्हात वगैरे आता आपण जेव्हा जाणं होतं त्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि खूप असं पिंकिश ग्लो येत नाही याने, त्याच्यामुळे मला तसा नको हवा होता म्हणून मी हा ऑर्डर केला. याच्या आधी मी कोको बटर जो असतो तो मी बऱ्याच वेळा शेड वापरते लिप बाम मध्ये. तर यावेळेस मला गेल्या वेळेस मी ऑर्डर केलेला आणि तो मला आवडला आणि ही बॉटल पण आरामात 3 महिने तर आपल्याला जाते. तर हा पण अगदी रिझनेबल आहे. हा पण मला ऑफरमध्ये आय थिंक 180ला काहीतरी मिळाला. याची कॉस्ट याच्यावर 319 रुपये आहे, पण आता सध्या ऑफरमध्ये मला हा 180 रुपयाला मिळाला. माझ्याकडे कुपन कोड पण होतं. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम जर मिंत्रावरनं मागवत असाल तर मिनिमम ऑर्डरवर तुम्हाला काहीतरी 50% ऑफ किंवा मिनिमम परचेसवर 300 ऑफ असे वेगवेगळे ऑफर्स पण असतात त्यांच्या. तर मला असं वाटतं तुम्ही हे 2 प्रोडक्ट नक्की ऑर्डर करा. जर तुम्हाला हा ऑर्डर करायचा नसेल ना तर हा तर प्रोडक्ट तुम्ही नक्की ऑर्डर करा, कारण प्रत्येक जण प्रत्येक वेळेस बऱ्याच जण मला असं वाटतं पावडरच वापरत असतील, तर हा एक चांगला ऑप्शन आहे आणि अगदी आपला बजेट फ्रेंडली पण आहे. तर दाखवेन मी तुम्हाला कधीतरी, अजून जेव्हा मी वापरेन ना तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला, हे 2 प्रोडक्ट माझे आलेले आहेत आणि पार्सलमध्ये एवढा सगळा कचरा झाला. आता हा प्रोडक्ट तर व्यवस्थित आलेत, काही रिटर्न वगैरे तर नाहीये. आता हा कचरा भरूया आणि आता जेवणाला सुरुवात करूया. चला. फ्रीजमधनं सर्वात आधी मी काही गोष्टी काढून घेतल्या, ज्याच्यामध्ये ओलं खोबरं होतं जे स्टोर करून ठेवते मी फ्रीजरमध्ये. आता स्टीलचा डब्बा वापरते तर तो मी काढून घेतला. त्याचबरोबर ना काल शिरा केलेला तर त्यातला थोडासा शिरा उरलेला आणि सकाळी खाऊन झालेला, कारण संध्याकाळी काही एवढा शिरा खाल्ला जात नाही. जेवढा नैवेद्यामध्ये आम्ही ठेवतो तेवढाच आम्ही थोडा खातो आणि मग जो उरलेला असतो तो मग सकाळी नाश्त्याला वगैरे होतो. त्यातला पण शिरा उरलेला. आणि सचिनचं असं असतं, जेव्हा मी त्याच्यासाठी ठेवते तेव्हा त्यातलं थोडंसं तो माझ्यासाठी ठेवत असतो. तर हा त्याने माझ्यासाठी ठेवलेला शिरा होता, तर तो आता माझ्या. आणि शिरा अशी आहे ना की जेवढा तो म्हणजे शिळा खाल ना तेवढे अजून छान लागतो शिरा. तर तो शिरा आता माझ्यासाठी ठेवलेला आहे, तो तर मी जेवढाबरोबर खाईन. आणि पालक बघा स्टोअर केलेला आपण या भांड्यामध्ये, अगदी छान राहिला आहे. माझ्या मते आता 1 वीक होत आला आहे, म्हणजे गेल्या आठवड्यात म्हणजे सॅटर्डे इव्हनिंगला मी भाजी आणलेली आणि त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केलेला आणि 1 वीक झाला आहे. 1 वीकमध्ये मस्त भाजी राहिलेली आहे, काहीही झालेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे त्याला पाणी जरी सुटलं असेल तरी त्या टिश्यू पेपरमध्ये थोडंसं वरतीच लागलं गेलं आणि काचेच्या कंटेनरमध्ये खूप छान राहतं, पालेभाजी व्यवस्थित राहते. तर पालेभाजी मी आता काढून घेतले, कारण आज पालकची सुकी भाजी मला करायची. बरेच दिवस मी पालक पनीर करून झाला, त्याच्यानंतर पालकातली डाळ वगैरे करून झाली, पण म्हटलं आज पालकची सुकी भाजी करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आता या कलिंगडचं काय करायचं, तर कलिंगडचा मी विचार केला. सकाळी खूप गडबड होते, कारण मग कापणार, मग त्याचा ज्यूस करायचा म्हणा किंवा नुसतंच खायचं म्हटलं तरी चॉपिंग वगैरे करेपर्यंत त्याच्यामध्ये सकाळसाठी बराचसा वेळ जातो. पण मग उरलेलं परत पॅक करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवा, याच्यामध्ये पण बराचसा वेळ जातो. तर म्हटलं चला आत्ताच आपण कापून घेऊ. आणि मी काय केलंय, एका साईडनेच कापलंय बघा, अगदी थोडासाच भाग मी आता घेतलाय. तर मी म्हटलं आता आपण आज खाऊयाच ते कलिंगड.
आणि थोडंसं जे मोठा भाग आहे तो मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर फ्रीजमध्ये स्टोअर करताना मी अशा पद्धतीने जो माझ्याकडे रॅप आहे तो मी याला लावते. म्हणजे याने काय होतं, जेव्हा आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करतो ना तर त्याचा वास आजूबाजूला लागला जात नाही आणि याने ना त्याला पाणी पण सुटत नाही. जसं आपण ठेवतो ना तशाच्या तसंच कलिंगड राहतं. नाही तर बऱ्याच वेळा आपण असंच ठेवलं ना तर की त्याला पाणी वगैरे सुटतं कलिंगडला. तर याने ते एक होत नाही. म्हणजे याच्याने वस्तू किंवा जो काही पदार्थ असतो ना आपला तो अगदी छान राहतो फ्रीजमध्ये. आणि मेन म्हणजे ना स्मेल सगळीकडे फ्रीजमध्ये पसरला जात नाही, त्याचा सगळ्या दुसऱ्या पदार्थाला लागत नाही. तर अशा पद्धतीने मी आता काय करते, खाली एक भांडं ठेवते आणि त्या भांड्यामध्ये मग हे कलिंगड ठेवून मग मी ते उभं करून फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि हे जे दुसरं छोटं कलिंगड आहे तर ते मी थोडं थोडं बारीक पीस नाही करणार आहे अगदी खूप, कारण मी आता काही लगेच खाणार नाही, थोड्या वेळाने खाणार, एखाद तासाने. तर ते कापून मी ना थोडे थोडे मोठे मोठेच पीस करणार आहे. आणि ते पीस करून ना मी तसेच फ्रीजमध्ये स्टोअर करण्याच्या आधी काय करणार की त्याच्यावरती परत मी फॉईल पेपर रॅप करणार आहे. आणि ते पण व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवले ना की मग त्याला पण पाणी सुटत नाही कलिंगडला आणि स्टोअर करायला पण व्यवस्थित पडतात. आता जर मी दुसऱ्या कुठल्या भांड्यात केले असते तर मग छोटे छोटे तुकडे करा आणि छोटे छोटे तुकडे केलं की मग अगदी पाणी होऊन जातं त्याचं. मग असे मोठे मोठे तुकडे असतील तर थोडं बरं पडतं. म्हणून जो पालकचाच कंटेनर होता तो मी वॉश केला आणि मग आता त्याच्यातच सगळे कलिंगड कापून घेते आणि याच्यातच ठेवते. मग आता हे थोडंसं एखाद तासाने खाल्लं की मग एवढं कलिंगड तर माझा आज संपेल. मला ॲक्च्युली ज्यूस करायचा होता पण ज्यूस करायला परत वेळ जाईल. आणि या कलिंगडमध्ये ना बिया खूपच कमी होत्या पण दिसायला कलर खूप छान होता आणि असं खसखशीत असतं ना तसं होतं. खसखशीत असेल तर थोडं टेस्ट पण खूप छान लागते आणि गोड पण असतं. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे कलिंगड पॅक करून ठेवते. तर हे पण फ्रीजमध्येच ठेवणार आहे मी आता, कारण काही लगेच बाहेर ठेवणार नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याच्यासाठीच मी हे पण असंच पद्धतीने पॅक केलं, कारण झाकण लावलं असतं तर एवढ्या मोठ्या फोडी त्याच्यात करता आल्या नसत्या, थोड्या बारीक बारीक फोडी करता आल्या असत्या. तर तुम्ही पण अशा पद्धतीने फ्रीजमध्ये वेगवेगळे पदार्थ स्टोअर करू शकता. तर आता करणार आहोत आपण पालकची भाजी. त्याच्यासाठी मी पालक वॉश करून घेतला आहे आणि हा बघा हा नॅपकिन आपण वापरायला काढला आहे मी आणि अगदी छान म्हणजे परफेक्ट झाला आहे. खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही आणि त्याला जे लटकवायला आहे ना त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित परफेक्ट माझ्या इथे त्या जागेमध्ये तो बसलेला आहे. तर आता फोडणीसाठी मी ते कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणीसाठी आपण 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा ॲड करणार आहोत. आणि तुम्हाला ॲक्च्युली मिरची पाहिजे असेल तर तुम्ही मिरची ॲड करा, पण मी मिरची टाकणार नाही आहे. कधी कधी काय होतं मिरची खाल्ली जाते आणि मग असं खाताना हिरवं असतो सगळंच कलर, त्याच्यामुळे कळत नाही. पण मिरची थोडी टाकली तर टेस्ट अजून चांगली येते. मी कधी कधी टाकते सकाळची, पण कधीतरी संध्याकाळची असते ना मी नाही टाकत. म्हणजे मी कंटाळा पण करते असं तुम्ही म्हणू शकता मिरची कापून टाकायला. आणि त्याचा कलर पण असा असतो ना, मी पटकन कधीतरी तोंडात आली तर मग असं तिखट तिखट खूप लागतं, म्हणून मग मी मिरची नाही टाकली. फक्त लसूण आणि कांदा छान परतून घेतला की याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं, कारण पालेभाजी अगदी थोडीशीच होते जेव्हा ती शिजली जाते तेव्हा. तर ही जेव्हा शिजायला आपण म्हणजे ठेवणार तेव्हा ना आपण काय करायचं, याचा ना गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. अगदी बारीक गॅसवर पालकची भाजी झाकण ठेवून वगैरे शिजवायची नाही. पालकची भाजी काय कुठलीच पालेभाजी जेव्हा तुम्हाला करायची असते ना तेव्हा ती मंद आचेवर कधीच शिजवायची नाही आणि त्याच्यावर झाकण पण कधीच ठेवायचे नाही. जेव्हा तुम्ही कांद्यामध्ये ती भाजी ओतली की त्याचा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि जेवढं तुम्हाला त्या मोठ्या गॅस आचेवर त्याला परतता येईल ना तेवढी परतून घ्यायची आणि भाजी शिजवून घ्यायची. जेवढं तुम्ही त्याला झाकाल आणि जेवढं तुम्ही त्याला कमी याच्यावर शिजवाल ना तेवढं त्याला पाणी जास्त असं सुटत जातं आपल्या भाजीला. सर्वात शेवटी आपण याच्यावर टाकणार आहोत खवलेला नारळ. आमच्याकडे प्रत्येक पालेभाजीमध्ये खवलेला नारळच वापरला जातो. बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये दाण्याचा कूट वगैरे ॲड केला जातो, पण आमच्याकडे खोवलेला नारळच करतात आणि त्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने ही मी दाखवलेली भाजी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ थोडासा लवकर एंड करते याच्यासाठी, कारण आज माझं थोडंसं लवकर आवरलंय बऱ्यापैकी आणि मला जिथे जायचं आहे तिथे मला जायला मिळणार. मी म्हणाल एवढ्या रात्री तर कुठे चालली आहेस, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मिनी ब्लॉगमध्ये मी कुठे जाते ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान कमेंटने मला खूप एनर्जी मिळते आणि खूप छान वाटतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की तुम्हाला पण खूप छान छान माहिती मिळत असते माझ्याकडनं. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल ना ते पण तुम्ही कमेंट मार्फत सांगा, म्हणजे मला पण देखील तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल. मला देखील खूप आवडेल या सगळ्या गोष्टी. त्या कमेंट करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.